अंगणवाडीत धामण साप, परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य, ग्रामपंचायतीची अर्धवट सफाई. अखेर चिमुकल्यांच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार. भाऊ प्रतिष्ठान आणि यशस्विनी फाउंडेशनने केली संपूर्ण स्वच्छता. आश्वी खुर्द येथील अंगणवाडी परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न चिमुकल्यांच्या सुरक्षिततेशी जोडला गेल्यानंतर आता सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी अंगणवाडी परिसरात झाडाझुडपे, वाढलेले गवत आणि अस्वच्छता वाढल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. याच परिसरात बिनविषारी धामण साप आढळून आल्याची घटनाही घडली होती. त्यावेळी सर्पमित्र शिवा पवार यांनी सापाला सुरक्षितपणे पकडून निसर्गात मुक्त केले होते. या घटनेनंतर अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला. अंगणवाडी परिसराची योग्य पद्धतीने स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास साहेबराव गायकवाड आणि सचिव सतीश निवृत्ती गायकवाड यांनी केली होती. याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. यानंतर ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी परिसराची स्वच्छता करण्यात आली. मात्र ही स्वच्छता अर्धवट राहिल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन रविवारी भाऊ प्रतिष्ठान, आश्वी खुर्द आणि यशस्विनी फाउंडेशन संगमनेर यांनी पुढाकार घेतला. या स्वच्छता मोहिमेत कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करत अंगणवाडी परिसरातील वाढलेले गवत, झाडाझुडपे, कचरा आणि इतर अनावश्यक वस्तू हटवून संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. या उपक्रमात भाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास साहेबराव गायकवाड, सचिव सतीश निवृत्ती गायकवाड यांच्यासह जाधव काका, गणेश गुळवे, बंडू मांढरे, ॲडव्होकेट राहुल जेडगुले तसेच इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर यशस्विनी फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य घाडगे यांच्या पुढाकाराने आणि फाउंडेशनच्या सहकार्याने या स्वच्छता मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप मिळाले. दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे श्रमदान करून अंगणवाडी परिसर चिमुकल्यांसाठी स्वच्छ व सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. अंगणवाडी ही ग्रामीण भागातील चिमुकल्यांच्या शिक्षणाची आणि संस्कारांची पहिली पायरी आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी असणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ एकदाच स्वच्छता न करता या परिसराची नियमित देखभाल होणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. भाऊ प्रतिष्ठान आणि यशस्विनी फाउंडेशनच्या या संयुक्त उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा सकारात्मक संदेश देण्यात आला आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या कामाला सामाजिक संस्थांनी श्रमदानाची जोड दिल्यास सार्वजनिक ठिकाणे अधिक स्वच्छ आणि सुरक्षित ठेवता येऊ शकतात, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. चिमुकल्यांच्या सुरक्षिततेसाठी राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. स्वच्छ अंगणवाडी, सुरक्षित चिमुकले आणि निरोगी भविष्य. नमस्कार, मी भाऊ प्रतिष्ठानचा अध्यक्ष विकास साहेबराव गायकवाड. 15 दिवसापूर्वी या ठिकाणी धामण जातीचं साप निघाला होता या ठिकाणी. तर ग्रामपंचायतला वारंवार सांगून ग्रामपंचायतनं साफसफाई केली, पण ती अर्धवट साफसफाई केली. तर आज यशस्विनी फाउंडेशनचे अध्यक्ष सर, काय नाव म्हणले, आदित्य घाडगे सर, आज या ठिकाणी बातमी वाचून या ठिकाणी आले ते आणि तिने मला कॉल केला का भाऊ या ठिकाणी या, भाऊ आपण लहान लेकरं या ठिकाणी शिकतात आणि त्या ठिकाणची आपण साफसफाई करू. तर साप निघाला म्हणजे आम्ही ग्रामपंचायतला दोषी धरतो किंवा अंगणवाडीच्या प्रशासकाला दोषी धरतो असं नाही, पण या ठिकाणी जे गोरगरीब लेकरं शिकतात ते गोरगरिबाची लेकरं आहे आणि ते लेकरं आपलेच लेकरं आहे असं समजून या ठिकाणची आज साफसफाई जी ग्रामपंचायतने अधुरे याच्यात केली होती तर ती आम्ही पुरी आज करून टाकली या ठिकाणी साफसफाई. तर भाऊ प्रतिष्ठानचे सचिव सतीश निवृत्ती गायकवाड ते हे दाखवतील त्या कशी साफसफाई केली ते. आणि राहिला विषय, गावानं मिळून जर सगळी साफसफाई जर केली तर चांगली गोष्ट होईल. गाव हे कुठलंही राजकारण नाही आहे. आता ह्या अंगणवाडीमध्ये काय राजकारण करणार आहे? राजकारण करायचं असलं तर आपण ग्रामपंचायतमध्ये करू, पण ह्या लेकरांच्या शाळेमध्ये साप निघतात आणि मग ते साप पकडणारे येतात, पकडून घेऊन जातात
आणि मग त्याच्यावर आलडावलडा होतो, बातम्या होत्या आणि मग सगळं हे काम होतं. तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या गावामध्ये. तर माझी विनंती राहील सगळ्यांना, आम्ही कोणालाही दोषी धरीत नाही, हे राजकारण नव्हे, हे समाजकारण आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. आणि आज ही जशी साफसफाई झाली तशी प्रत्येक ठिकाणी सरकारी दवाखाना असेल, मोठं कॉलेज असेल, प्राथमिक शिक्षण संस्था असेल, या ठिकाणचं सगळ्यांनी मिळून जर साफसफाई जर केली तर आपलंच गाव स्वच्छ आणि सुंदर होईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मंडळी नमस्कार, मी आदित्य घाटगे, यशस्वी फाउंडेशन संगमनेर. मदत नव्हे कर्तव्य. ही माझी मुलगी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी यशस्विनी घाटगे. एक साधारण 10-15 दिवसापूर्वी लोकमत पेपरमध्ये मी बातमी बघितली होती. आश्वी खुर्द येथील अंगणवाडी, जी मी पहिलं सांगतो का अंगणवाडी, एक मिनिट इकडे, अंगणवाडी अतिशय छान आहे. संरक्षण जाळी आहे, कचराकुंडी आहे, रंगरंगोटी छान केलेली आहे, CCTV आहे, अतिशय छान आहे अंगणवाडी. पेल्विक ब्लॉक आहे. फक्त एक थोडी गडबड काय झाली, ह्या साईडचा जो भाग आहे तो बघू शकता, आता पण मी तो बराच पडीक झालेला आहे आणि ह्या साईडनी पण दगड वगैरे आहे. इथे पण भरपूर बिळं आहे. तर इथून खूप सारे सर्प हे निघत आहे. अंगणवाडीची लेकरं थोडे लहान असतात. इथे बाजूलाच शाळा आहे, पुढं कॉलेज आहे, म्हणजे हा पूर्ण शैक्षणिक परिसर आहे. तर माझी अशी नम्र विनंती आहे, मी जी बातमी वाचली होती लोकमत पेपरमध्ये, सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी सगळ्यांनी सांगितली होती, विनंती केली होती, साप पण पकडलेला होता. तर या बेसिक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं होतं. म्हणून मी रविवारच्या दिवशी आमच्या काही उपस्थित मान्यवरांच्या संगतीने, माझ्या मुलीच्या संगतीने आम्ही स्वच्छता मोहीम ही राबवत आहे, जे पूर्णपणे राजकारण विरहित आहे, अर्थकारण विरहित आहे. आणि माझी तेच प्रशासनाला नम्र विनंती राहील का अजून हे जे काही अडथळे दिसतात हे पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावे. CCTV अजून 1-2 वाढवावे. त्याचप्रमाणे हा जो काही बंद पडलेला भाग दिसत आहे, हा एक तो वापरात आणावा किंवा दुरुस्त करावा किंवा नसेल गरज तर पाडून टाकावा, जेणेकरून हे सगळं मोकळं होईल. प्रत्येक वेळेस इथं साफसफाई ठेवणं अतिशय गरजेचं आहे. हीच माझी नम्र विनंती.